हाय, गुड इव्हनिंग. मी अनिता. अनिता चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. हे बघा, हे आपल्या दारापुढं जे छोटंसं मी हे बनवलेलं आहे ना, लावायला काही रोपटं वगैरे, गुलाब वगैरे काही, तर ते आपल्या छोट्याशा जागेवर आहे ना. हे बघा, एवढे आळूची पानं आलेत. आई पडली. इतके मस्त आळूचे पानं आलेत ना तिथे, छोटे छोटे असे इतके. हे बघा, छोटेच पानं आहे, लय मोठे नाही आहे. गावरान आहे ते, गावरान. तर बघा ना, एवढे आळूचे ताजे ताजे पानं आलेत. आता मी याची आळूवडी बनवणार आहे. आणि त्याच्यात जवळ आहे ना 2-3 असं एकच छोटंसं बारीक रोपटं लावलं होतं बरं का, गवती चहाचं, चहामध्ये टाकायचं. तर हे बघा, ते पण कापून ठेवलंय. हे बघा, ताजं ताजं मस्त कापून ठेवलंय. आपल्या दारापुढं पौष्टिक मस्त पिण्याचंच पाणी जातं तिथं. दुसरं कोणतं धुण्याचं भांड्याचं वगैरे पाणी जात नाही, पिण्याचंच पाणी जातं फक्त, चांगलं स्वच्छ पाणी. तर हे बघा, त्या पाण्यापासून मस्त हे गवती चहा आता चहामध्ये टाकायला, ताजा ताजा मस्त हिरवा हिरवा. आणि हे बघा, आळूचे पानं मला इतकं हे वाटतंय की आपल्या स्वतःच्या इथलचं पौष्टिक चांगल्या पाण्याचं आळूचे पानं एवढे आले. तर आता किती आले ते 3 माणसं आहे ना, आळूचे पानं बघा एवढे. एवढे आळूचे पानं, लय आनंद वाटतोय मित्रांनो, काय सांगायचं तुम्हाला. तर चला, मी आता ही तोडून ठेवते, तोडून स्वच्छ धुवून ठेवते. आणि जेवढे वापरायचे तेवढे वापरते, बाकीचे फ्रीजमध्ये ठेवते. तर ते आपल्या स्वतःच्या दारापुढं, स्वतःच्या याच्यात असं काही माळवं काही आलं तर कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर खूप खूप आनंद वाटतोय, खूप आनंद वाटतोय. किती हिरवे हिरवे, किती मस्त आहे, छान आहे. तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. मी कमेंट बघते तुमची. काही तोडून आहे ना बाजूला ठेवते असली, तोडून तोडून. हातानं पण होईल, पण कात्रीनं करते, बरं वाटतंय, मजा वाटते कात्रीनं कापायला. आणि हे कापून झालं ना, ते हे काढायचं बी कोणतरी काहीतरी करतंय बरं का, भाजी काहीतरी बनवतंय. आम्ही तर नाही बनवत बरं का, पण बनवतात, मला असं माहिती आहे की ताज्या ताज्या आहेत मस्त. पण आम्ही काय नाही करीत. चला.
आता पटापटा कापून घेते आणि आळूवडी कशी बनवतात ते तुम्हाला दाखवते, साध्या पद्धतीने, एकदम साध्या पद्धतीने. बाय बाय.